नमस्कार मैत्रिणींनो, ब्लाऊज शिवून उरलेलं कापड इथे मी घेतलेलं आहे। ह्या कापडाची लांबी घेतलेली आहे 12 इंच आणि रुंदीला हे घेतलेलं आहे 9.5 इंच। आता ह्या कापडाला मी कॅनव्हास पेपर चिटकून घेणार आहे आणि दुसरं एक अस्तरचं कापड इथे घ्यायचं आहे। अस्तरचं कापड थोडं जास्त घ्यायचं आहे। आता मी हे मेन फॅब्रिकला कॅनव्हास पेपर चिटकून घेतलेला आहे आणि हे अस्तरचं कापड घेतलेलं आहे। त्यानंतर एक प्लास्टिक कवर मी इथे घेणार आहे। तुमच्याकडे प्लास्टिक गोणी किंवा पिठाची गोणी असेल, पिठाची पिशवी, ती सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात। हे माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये, नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये जे निघते ते प्लास्टिक कवर, ते मी इथे घेतलेलं आहे। आणि आता इथे हे चारी बाजूने शिवून घेणार आहे। अस्तर आणि हे प्लास्टिक कवर शिवून घेणार आहे। तुम्ही इथे फोमचा सुद्धा वापर करू शकतात। मी इथे चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे आणि आता एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते कट करून घेणार आहे। आता इथे अस्तर मी का जास्त घेतलं तर हे प्लास्टिक कवर जे आहे ते सरकणारं असतं, शिवताना इकडे तिकडे होत असतं, म्हणून मी हे अस्तर जास्त घेतलेलं होतं। आता जास्त झालेलं अस्तर मी कट करून घेतलेलं आहे। हे व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता काय करायचं आहे, जे मेन फॅब्रिक आपण घेतलेलं होतं ते हे असं सरळ बाजूनेच ठेवायचं आहे आणि अस्तरचं जे आहे ते कापड, हे जी अस्तरची बाजू आहे, ही अस्तरची बाजू हे याच्यावर अशी ठेवलेली आहे आणि मग आता इथे हे जोडून घ्यायचं आहे। जोडून घेण्याआधी मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते, त्याप्रमाणे हे जोडायचं आहे। आता इथे हे असं मी मार्किंग केलेलं आहे। इथून ही अशी सिलाई घ्यायची आहे, त्यानंतर इथे हे अशी, नंतर मग इकडे अशी आणि इथेपर्यंत सिलाई घ्यायची आहे। एवढा पेस ओपन ठेवायचा आहे, इथे सिलाई घ्यायची नाही कापड उलटवण्यासाठी। आता मी इथे सिलाई मारून घेत आहे। सिलाई मारून घेतल्यानंतर आता हे असं दिसतंय। आता इथे हे ओपन आहे। आता काय करायचं आहे, साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे अस्तरचं ते कट करून घेणार आहे। आता मी इथे हे कट करून घेत आहे। साईडने जे एक्स्ट्रा अस्तरचं कापड आहे ते कट करत आहे इथे। त्यानंतर मग हे उलटून घ्यायचं असतं आणि उलटवण्याच्या आधी हे काठ हे असे फोल्ड करायचे आहेत, नंतर तिथे सिलाई घ्यायला सोपं जातं। आणि इथे हे सुद्धा असे फोल्ड करून घेतलेले आहेत दाखवल्याप्रमाणे। आणि मग हे आता उलटवायचं आहे। उलटवण्याच्या आधी इथे काय करायचं आहे, कॉर्नर जे आहेत तिथे दाखवल्याप्रमाणे असा तिरकस कट इथे द्यायचा आहे। कट हा सिलाईवर घ्यायचा नाही, चारही कॉर्नरला हे असंच करायचं आहे। तिरकस कापड इथे कट करायचं आहे। आता इथे मी कट देऊन घेत आहे। त्यानंतर आता हे कापड उलटून घ्यायचं आहे। आता मी हे कापड उलटवते, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। आता इथे हे कापड मी उलटून घेत आहे व्यवस्थित आणि एखाद्या पट्टीच्या मदतीने किंवा टोकदार वस्तूच्या मदतीने हे जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत। दाखवल्याप्रमाणे हे असे व्यवस्थित कॉर्नर सेट करायचे आहेत आणि मग नंतर ह्या कापडावर चारी बाजूला सिलाई घ्यायची आहे आणि हे जे ओपन आहे तिथे सुद्धा काठ हे आतल्या बाजूला हे असे फोल्ड करून मग तिथे सिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। आता मी इथे सिलाई मारून घेत आहे। हे जे काठ आहेत ते आतल्या बाजूला फोल्ड करून घेतलेले आहेत आणि मग इथे सिलाई घ्यायची आहे कडेकडेला, दाब सिलाई म्हणतात त्याला। आता इथे चारी बाजूला मी सिलाई मारून घेत आहे, तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। आता इथे चारी बाजूला मी सिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे चैन कशी जोडायची ते आपण बघूया। आता सिलाई मारून झाल्यानंतर हे पॅटर्न असं दिसणार आहे। इथे चैन घेतलेली आहे। चैन ही 9.5 इंच घेतलेली आहे लांबीला। आता ही चैन
कशी जोडायची बघा। ही जी आहे ती सरळ बाजू आहे, तर ती सरळ बाजू तशीच न ठेवता उलट करायची आहे आणि उलट बाजू ही मेन फॅब्रिकवर येईल याप्रमाणे इथे चैन जोडायची आहे। चैन थोडीशी मी ओपन करून घेतलेली आहे आणि उलट बाजूने मी ही चैन जोडत आहे। उलट बाजू जी आहे ती मेन फॅब्रिकवर ठेवलेली आहे आणि साइडने इथे पाव इंच किंवा टेपवरच्या 2 रेषांमध्ये जेवढं अंतर असतं तेवढं मार्जिन ठेवून ही चैन जोडायची आहे। चैनवर तिथे दिलेलंच असतं मार्जिन, त्याप्रमाणे ती जोडून घ्यायची आहे। जोडून झाल्यानंतर इथे दाबटीप द्यायची असते। दाब सिलाई ही नेहमी कपड्यावर घ्यायची आहे, चैनवर घ्यायची नाही। आता मी इथे दाब सिलाई मारून घेत आहे आणि जे सिलाई मार्जिन आहे ते कपड्याच्या बाजूला ठेवायचं आहे। खालचं जे चैन जोडण्याचं सिलाई मार्जिन आहे ते कपड्याच्या बाजूला करून मग वरती कपड्यावर इथे दाब सिलाई घ्यायची आहे, चैनच्या पट्टीवर घ्यायची नाही। इथे दाब सिलाईसुद्धा मारून झालेली आहे। त्यानंतर आता काय करायचं आहे, ही चैन थोडीशी अशी ओपन करायची आहे आणि मग जशी आपण पहिली बाजू जोडली त्याचप्रमाणे हे असं दाखवल्याप्रमाणे ही अशी ठेवून जोडून घ्यायची आहे। इथे सुद्धा ही बरोबर उलट बाजू मेन फॅब्रिकवर आलेली आहे आणि इथे सुद्धा तेवढंच सिलाई मार्जिन घेऊन ही जोडून घ्यायची आहे। आता ही अशी जोडून घेतल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला दाब सिलाई घ्यायची आहे। आता इथे ही चैन थोडीशी मी पुढे करून घेतलेली आहे आणि मग इथे जोडून घेतलेली आहे। जोडून झाल्यानंतर काय करायचं, ही चैन जी आहे ती परत लावून घ्यायची आहे अशी आणि मग इकडे लॉक आहे म्हणून इकडे मी अशी लावून घेतलेली आहे। नंतर ह्या बाजूने अशी ओपन करायची आहे आणि मग इथे दाब सिलाई घ्यायची आहे। जशी आपण पहिल्या बाजूला घेतली त्याप्रमाणेच इथे कपड्यावर दाब सिलाई घ्यायची आहे। सिलाई मार्जिन कपड्याच्याच बाजूला ठेवून इथे दाब सिलाई मी मारत आहे इथे। आता ही दाब सिलाई मारून झाल्यानंतर काय करायचं बघा। आता ही दाब सिलाई मारून झालेली आहे। त्यानंतर आता इथे ही चैन मी अशी लावून घेतली थोडीशी आणि आता एक पट्टी घ्यायची आहे। 6 इंच लांबीला 2 इंच रुंदीला घेतलेली आहे। तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकतात आणि दाखवल्याप्रमाणे दोन्ही काठ सेंटरमध्ये फोल्ड करून मग परत एकदा फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे। ह्याप्रमाणे ही पट्टी तयार करून घ्यायची आहे आणि इथे सेंटरमधून ही अशी फोल्ड करून मग ह्या इथे ठेवायची आहे। फोल्डेड साइड जी आहे पट्टीची ती आतमध्ये ठेवायची आहे आणि ही जी ओपन साइड आहे ती कडेला ठेवायची आहे। ह्याप्रमाणे इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे, सिलाई पॅक करायची आहे आणि नंतर मग ही पट्टी आतमध्येच ठेवून आता ही चैन लावून घेतलेली आहे आणि मग असं सेंटरमध्ये फोल्ड करून चैन जी आहे मधला पार्ट तो सेंटरमध्ये फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे। ही अशी व्यवस्थित फोल्ड करायची आहे आणि मग इथे अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन डबल सिलाई इथे मारून घ्यायची आहे। आता इथे मी डबल सिलाई मारत आहे आणि मग दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम अशीच सिलाई मारून घ्यायची आहे। चैन थोडीशी ओपन केलेली आहे उलटवण्यासाठी। मग आता इथे सिलाई मारून घेणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने ही अशी हँडपर्स तयार होते आणि पटकन तयार होते। आता इथे डबल सिलाई मी मारून घेतलेली आहे। आता ओपन करून घ्यायची आहे, उलटून घ्यायची आहे। सिलाई मारून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात कुठेही धागे तुम्हाला इथे दिसणार नाहीत। पूर्णपणे अंडरग्राउंड इथे सिलाई आपण घेतलेली आहे आणि ही असं सिंपल असं उलटून घ्यायचं आहे आणि साधी सोपी ही तुमची हँडपर्स तयार झालेली आहे।
आता ही जेव्हा आपण चैन लावतो तेव्हा इथे चैनीत आतमधलं जे शिलाई मार्जिन आहे ते चैनमध्ये अडकू नये म्हणून ते खालच्या बाजूला करून सुई धाग्याने इथे पॅक करून घ्यायचं आहे। खालच्या बाजूच्या कपड्याला जोडून घ्यायचं आहे। ते जेव्हा आपण चैन लावणार तेव्हा ते चैनमध्ये अडकणार नाही म्हणून। ते हा पर्सची साईज मोजली ही अशी, तर ही 5.5 इंच आलेली आहे आणि इकडून ही अशी मोजली तर हे 8 इंच आलेलं आहे। तुम्हाला ही पर्स कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आता इथे बघा ओपन करून घेतलेले आहे, भरपूर पेस इथे आहे ठेवायला वस्तू तुम्हाला। आता हे जे शिलाई मार्जिन होतं ते खालच्या बाजूला हे असं करून तिथे सुई धाग्याने पॅक करून घेतलेलं आहे आणि इथे ही सिंपल अशी हँड पर्स तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।